नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केडीएमसीच्या माध्यमातून 3000 झाडांचे वृक्षारोपण. एक विद्यार्थी एक वृक्ष उपक्रमांच्या माध्यमातून लोक चळवळ उभारत वृक्षारोपणास चालना देणार. केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवली महानगरपालिका, MMRDA आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कल्याण पश्चिमेकडून अंबरदेव अमृतवन या ठिकाणी विविध प्रजातीच्या 3000 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी स्टेडियम 6 आयुक्त अभिनव गोयल यांनी सांगितले की वृक्षारोपणासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. एक विद्यार्थी एक वृक्ष या गोष्टींच्या माध्यमातून लोक चळवळ सुरू करण्यात येणार आहे. समाजातील प्रत्येक घटकाने या वृक्षारोपणाच्या चळवळीत सहभाग घ्यावा. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात प्रत्येक महिन्यात असे कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिक मुक्ती हे अभियान राबवण्यात येणार आहे. प्लास्टिक मुक्तीसाठी प्लास्टिकचा कमीत कमी वापर करण्यासाठी नागरिकांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. लोकांनी प्रदूषण टाळण्यासाठी वाहनांचा कमीत कमी वापर करावा, सौर ऊर्जेचा वापर करावा, विजेची बचत करावी असे आवाहन देखील आयुक्त अभिनव गोयल यांनी केले आहे. आज आपण पर्यावरण दिनानिमित्त मान्य आमदार महोदय यांच्या उपस्थितीत आणि त्याचबरोबर MMRDA आणि विविध संस्था त्याच्यामध्ये रोटरी क्लब, IMA, नीमा, स्कूल्स, कॉलेजेस यांच्या माध्यमातून अंबरदेव अमृतवन या ठिकाणी जवळपास 3000 झाडांचे वृक्षारोपण पर्यावरण दिवसचे औचित्य साधून या ठिकाणी केलेलं आहे. याच्यामध्ये विविध प्रकारची स्पीशीज आणि झाडांचा समावेश आहेत आणि अर्बन फॉरेस्ट जे कॉन्सेप्ट आहे ते त्याला पूरक ठरणार आहेत. त्याचबरोबर आज पूर्ण KDMC एरियात आपण विविध ठिकाणी विविध संस्थांच्या माध्यमातून आणि पालिकाच्या वतीने आपण वृक्षारोपणच्या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. आता लगेच इथून आपण उंबर्डीचा जे आपला बायोवेस्ट प्लांट आहे तिथे आपण मियावाकी पद्धतीचे प्लांटेशन करतोय. यावर्षी कल्याण महानगरपालिकांनी असं ठरवलेलं आहे की मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण लोक चळवळी करून करायचे, स्टुडंट्स आणि सगळ्यांना इन्व्हॉल्व करून. म्हणून मियावाकी पद्धतीचे असो, स्टॅगर्ड प्लांटेशन असो, रोड साईड प्लांटेशन असो, बांबू प्लांटेशन असो, 1 स्टुडंट 1 ट्रीच्या माध्यमातून प्लांटेशन असो, असे विविध संकल्पना घेऊन आपण पुढे जातोय. आणि फक्त एक दिवसाची ऍक्टिव्हिटी न करता एव्हरी मंथ काहीतरी वेगळे ऍक्टिव्हिटीज आपण करण्याचा एक प्लॅन केलेला आहे. त्याचबरोबर शासनाच्या निर्देशाप्रमाणे प्लास्टिक मुक्ती अभियान यावर्षीची मुख्य थीम आहे. त्या आधारेही आपण विविध प्रकारची जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो. आजही ठिकठिकाणी थ्रू डिफरंट ऑर्गनायझेशन्स सायकल रॅलीज, जनजागृती रॅलीज आपल्या शहरात सुरू आहेत. आणि नागरिकांना माझं आव्हान राहील की पर्यावरण बचाव करण्यासाठी आपला जे काही एफर्ट आहे, जे काही छोटा जरी असला तरी आपण प्रयत्न करा. पाणी वाचवण्याचा प्रयत्न करा, पॉल्युशन कमी करण्याचा प्रयत्न करा, कचरा वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करा, प्लास्टिक कमी वापरण्याचा आपण प्रयत्न करावा, एनर्जी आणि लाईट जेवढे आपण वाचवू शकतो त्याचा प्रयत्न करावा. सोलारवर जिथे जिथे जाऊ शकतो आपण तिथे आपण वैयक्तिकरीतीनेही वापर करण्याचा प्रयत्न करा. जिथे आपण पायाने जाऊ शकतो, सायकलने जाऊ शकतो किंवा कार पूल करून जाऊ शकतो तिथेही आपण अशी ॲक्टिव्हिटीज करावा जेणेकरून फ्यूल बर्निंग आणि व्हेहिक्युलर पॉल्युशन कमी होणार. आणि आपले लहान लहान एफर्ट्समुळे आपण बोलतो की हर बूंद से घडा भरता है, तसेच आपले लहान एफर्ट्समुळे आपलं पूर्ण पर्यावरण संरक्षित राहील. म्हणून कल्याण डोंबिवलीच्या सर्व नागरिकांना माझा आयुक्त म्हणून आव्हान राहील आणि परत सर्वांना शुभेच्छा. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.